देशभरात पसरलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले आणि नाशिकमध्ये वसले असलेले पवित्र मंदिर कोणते आहे? तर ते आहे त्र्यंबकेश्वर. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. लीग ऑफ नेशन्स एक स्वायत्त घटक म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ती 1919 साली झालेली आहे. महाराष्ट्रात गुलाबी ग्रॅनाइट कोठे आढळतो? तर नांदेड जिल्ह्यात गुलाबी ग्रॅनाइट हा आढळतो. महाराष्ट्रात आढळणाऱ्या दख्खन बंद डेक्कन ट्रॅप संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर असत्य विधान ओळखलेले म्हणजे हे बाकीचे बरोबर आहेत. त्याची जाडी मुंबईजवळ सुमारे 10,000 फुटाच्या 3,000 मीटर कमाल जाडीपर्यंत पोहोचते. बरोबर आहे. लावाच्या विभेदक क्षरणामुळे महाराष्ट्रातील अनेक डोंगरांचे वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्यांसारखे उतार एक समान शिखररेषा आणि पठार असे दिसते. उत्तरेला नर्मदा नदीचे खोरे, दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आणि पश्चिम किनारीपासून ते अगदी पूर्वेला नागपूर शहरापर्यंत आढळते. आणि हे बंध पश्चिमेकडून आणि नागपूरच्या दिशेने विरळ होतात, तिथे तो जुन्या रचना आच्छादित करतो. हे विधान चूक आहे, म्हणजेच असत्य विधान होय. खालीलपैकी कोणत्या अहवालाने भारत सरकारने तयार केलेल्या धोरणविषयक निवेदनाने 16 आणि 17 एप्रिल 1998 रोजी भारताची व्यापार धोरणे कार्यपद्धतीचा आढावा घेण्याचा आधार प्रदान केला? तर WTO सचिवालय याने आधार घेतला आहे. 2022 पर्यंत महाराष्ट्रातील पथदर्शी प्रकल्पामध्ये वाढ करण्यासाठी आणि कायमस्वरूपी सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी किती शहरांची निवड करण्यात आली? तर या ठिकाणी 11 शहरांची निवड करण्यात आलेली आहे. वित्तीय एकत्रीकरणाचा मार्ग ठेवत 2025-26 पर्यंत वित्तीय तूट GDPच्या टिंबटिंब खाली आणण्याचा सरकारचा मानस आहे, असे केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर करण्यातना सांगितले. तर 4.5%. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कोणत्या प्रकरणात अपराध आणि दंडाची तरतूद केली आहे? तर प्रकरण क्रमांक 3 मध्ये दंडाची तरतूद केलेली आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 खालीलपैकी कोणते कलम हे सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मागविण्याच्या प्रक्रियेची तरतूद करते? तर कलम 6 करते. माहितीचा अधिकार RTI अर्ज कोणाला उद्देशून असतो? तर जनमाहिती अधिकारी यांना उद्देशून असतो. प्रशुल्क व्यापार यासंबंधी सर्वसाधारण करार गॅटची उत्तराधिकारी संस्था म्हणून WTO ची स्थापना टिंबटिंब या वर्षी झाली? तर WTO ची स्थापना ही 1995 साली झालेली आहे. स्वातंत्र्य सैनिक बाळ गंगाधर टिळक यांनी विष्णू शास्त्री चिपळूणकर, MG नामजोशी, वामनराव आपटे आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या समवेत मुंबईतून खालीलपैकी कोणते साप्ताहिक इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केले? तर ते आहे मराठा. मराठा हे इंग्रजी भाषेतून होतं आणि केसरी हे मराठी भाषेतून होतं. करचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? सार्वजनिक महसूल वाढविणे. 25 मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून 15 मे 2022 रोजी खालीलपैकी कोणी कार्यभार स्वीकारला? तर राजीव कुमार यांनी कार्यभार स्वीकारला आहे. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांतर्गत उच्च न्यायालयाला त्याच्या अधीन असलेल्या न्यायालयाचे आणि न्यायाधिकरणाचे पर्यवेक्षण करण्याचा अधिकार आहे? तर अनुच्छेद 227. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे व्याप्ती क्षेत्र किती आहे? तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू होणारा अधिनियम आहे. खालीलपैकी कोणते बायनरी डिजिट द्विनाम संख्या प्रणाली दर्शवते? तर 0 ते 1. प्रशासकीय न्यायाधिकरण हे केवळ न्यायिक संस्था, निरंकुश प्रशासन संस्था नसते आणि तिला टिंबटिंब संस्था असेही म्हणतात. न्यायिकवत ही संस्था देखील म्हणतात. भारतीय राज्यघटना 1950च्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात विधानसभांच्या रचनेबद्दल उल्लेख आहे?
तर 170 मध्ये विधानसभेच्या रचनेबद्दल उल्लेख आहे. गोपाळकृष्ण गोखले यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? आता या ठिकाणी असत्य विधान ओळखायचं आहे. 1981 मध्ये ते इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवर निवडून आले, बरोबर आहे. नाशिक महापालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले, हे चूक आहे. दुष्काळाच्या समस्या, जमीन अलिप्तीकरण विधेयक आणि महानगरपालिकांच्या कामकाजात त्यांनी विशेष रस घेतला, बरोबर आहे. ते भारत सेवक समाजाचे संस्थापक आहेत, हे बरोबर आहे. तर विधान 2. भ्रष्टाचार अधिनियम 1988च्या आवश्यक तितक्या विशेष न्यायाधीशांची नियुक्ती कोण करू शकतो? तर केंद्र आणि राज्य सरकार करू शकतात. जानेवारी 2023 पर्यंतच्या माहितीनुसार केंद्र 5 वर्षाचे राष्ट्रीय शहरी तंत्रज्ञान मिशन सुरू करणार आहे. हे मिशन देशातील किती शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका सेवा आणि पायाभूत सुविधांमध्ये तांत्रिक नवोपक्रमांना चालना देईल? तर 4500 उपक्रमांना चालना देईल. भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढविण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर तो अधिकार संसदेला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 57 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ग्रामनिधीशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते हे राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य अधिकार क्षेत्र नाही? तर अपिलीय अधिकार क्षेत्र आहे, मूळ अधिकार क्षेत्र आहे, पर्यवेक्षी अधिकार क्षेत्र आहे आणि समुपदेशक अधिकार क्षेत्र हे नाही आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेचे प्रमुख कोण असतात? तर ते पोलीस अधीक्षक असतात. 1688 मध्ये भारतातील पहिले नागरी स्थानिक सरकार अस्तित्वात आले तेव्हा टिंबटिंबसाठी महानगरपालिका स्थापन करण्यात आली. तर मद्राससाठी महानगरपालिका ही 1688 मध्ये स्थापन करण्यात आली. पहिले नागरी स्थानिक सरकार अस्तित्वात आलेले आहे, ते आहे मद्रास. आरटीआय अधिनियमांतर्गत वैधानिकरित्या संरक्षित असलेले राज्य केंद्रीय माहिती आयुक्तांचा कार्यकाळ आणि वेतन निश्चित करण्याचा अधिकार केंद्राला देणे हा खालीलपैकी कोणता आरटीआय सुधारणा अधिनियमाचा उद्देश आहे? तर आरटीआय सुधारणा अधिनियम 2018चा उद्देश आहे. खालीलपैकी कोणता अधिनियम नगरपालिकांना स्वशासन संस्था म्हणून कार्य करण्यास सक्षम करण्यासाठी अधिकार आणि अधिकार देण्यासाठीचे कायदे राज्य सरकारांनी अधिनियमित करावेत यासाठी व्यादिष्ट केला आहे? तर तो आहे 74वी घटना दुरुस्ती 1992. महाराष्ट्रात नागरी लोकसंख्येची सर्वाधिक टक्केवारी 100% असणारे टिंबटिंब या 2 जिल्ह्यांमध्ये आढळते, तर ते आहे मुंबई आणि मुंबई उपनगर. महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान कान्हेरी लेण्यांना वेढून आहे? तर ते आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. 1 ऑगस्ट 2014 रोजी अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रातील 36वा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर तो आहे पालघर जिल्हा आहे 36वा. खालीलपैकी कोणता अधिनियम महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पात्र व्यक्ती पारदर्शक, प्रभावी आणि वेळेवर सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित किंवा अनुषंगिक बाबी पुरवण्यासाठी लागू करण्यात आला होता? तर तो आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 31. IT क्षेत्राने भारताच्या GDP 1988 मध्ये दिलेले 1.2 योगदानासाठी 2019 मध्ये जवळजवळ किती टक्के वाढ झाली? तर या ठिकाणी 10% वाढ झालेली आहे. वर्धा हा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या विभागाचा भाग आहे? तर वर्धा हा नागपूर या विभागाचा भाग आहे. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे? तर तो आहे सिंधुदुर्ग. आपली राजधानी दिल्लीहून
टिंबटिंब येथे स्थानांतरित करणे हे मुहम्मद बिन तुघलकाने आपल्या राज्याभिषेकानंतर लगेचच उचललेले सर्वात वादग्रस्त पाऊल होते, तर ते आहे दौलताबाद. गोमती नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती गोमती ही गंगा नदीची उपनदी आहे. 2001 ते 2011 या दशकात महाराष्ट्र लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली? तर या ठिकाणी 16% वाढ झालेली आहे. राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी विधेयक 2021 कोठे सादर करण्यात आले? तर ते लोकसभेमध्ये सादर करण्यात आले. 20व्या शतकात खालीलपैकी काय वास्तुशास्त्राच्या इंडो सार्सेनिक शैलीत उभारण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया हे इंडो सार्सेनिक शैलीतील आहे. सर्व पंचायत संस्थांमध्ये महिलांसाठी किती पदे राखीव आहेत? तर 1/3 पदे राखीव आहेत. पर्जन्यमान मातीचा प्रकार आणि वनस्पती यांच्या आधारे महाराष्ट्राची किती कृषी संबंधित विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे? तर 9 विभागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. एप्रिल 2023 मध्ये भारतीय तारा भौतिक संस्थेने आकाशातील तारे ओळखण्यासाठी कोणते नवीन संवेदी विकसित केले? तर स्टारबेरी सेन्सर हे विकसित केले आहे. एका विशिष्ट क्षेत्रातील किंवा पारिस्थितिक संस्थेतील विविधता सामान्यतः त्या पारिस्थितिक संस्थेतील प्रजातींच्या संख्येद्वारे दर्शविली जाते, त्यास अल्फा विविधता म्हणतात. जून 2023 मध्ये कोणत्या देशाच्या कोषागाराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिकृत केंद्रीय प्रतिपक्षांना समतुल्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला? तर युनायटेड किंगडम आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या प्रमुख जमाती आढळतात? तर डोंगरी कोळी, बोपची पारधी ह्या आहेत. कोणता अनुच्छेद राज्यपालांच्या वैधानिक अधिकाराशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 213 हा राज्यपालांचे वैधानिक अधिकार आहेत. 2021-22 मध्ये चालू किमतीनुसार महाराष्ट्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन किती आहे? 31.98 ट्रिलियन. महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळाचे सुमारे किती टक्के भाग वनांनी व्यापला आहे? महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळाचे 17% भाग व्यापला आहे. पुढीलपैकी कोणते वाक्य व्याकरणदृष्ट्या अचूक आहे? तर अभिनंदन, आज तुम्ही पदवी विभूषित झालेले आहात. पहिलेच वाक्य बरोबर आहे. कुचराई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कुचराई आणि तत्परता. कुचराईचे विरुद्ध तत्परता. आईने मुलीला निजवले. आईने मुलीला निजवले म्हणजे हा भावप्रयोग आहे आणि कर्मभाव संकर प्रयोग आहे. यथाशक्ती हा कोणता समास आहे? यथाशक्ती हा अव्ययी भाव समास आहे. काळी पाटीचे योग्य अनेकवचन शोधा. काळी पाटी, काळ्या पाट्या अनेकवचन होय. पुढील शब्दापैकी विशेषण कोणते आहे? तर विशेषण उदर नाही, उदार नाही, उद्धार नाही आणि उदार हे आहे. हे या ठिकाणी विशेषण आहे. अतिथी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अतिथी म्हणजेच पाहुणा. गायरान या शब्दाचे लिंग निश्चित करा. तर गायरान हा शब्द नपुंसकलिंगी आहे, ते गायरान. मी चहा केला या वाक्याचा काळ ओळखा. मी चहा केला आहे असं वाक्य काळ ओळखा. तर मी चहा केला आहे पूर्ण वर्तमान काळ होय, म्हणजे क्रिया झालेली आहे, पूर्ण क्रिया झालेली आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. त्याने अभ्यास केला
त्याने अभ्यास केला तर तो पास होईल. जर तर आलेला आहे या ठिकाणी. हे वाक्य हे संकेतार्थी वाक्य आहेत. अशा पद्धतीने जी केचे काही आणि मराठीचे काही आपण प्रश्न घेतलेले आहे. तुम्ही नक्कीच या प्रश्नांचा सराव करा, कारण जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांचा येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त फायदा होईल.